सर्वांना नमस्कार मित्रहो, गरम कोमट पाणी पिण्याचं सध्या प्रमाण चांगल्या प्रकारे वाढत आहे. लोकांना आरोग्याविषयीची जागरूकता निर्माण झाल्यामुळं कोमट पाणी पिणं हे सर्रास आता पद्धत झालेली आहे. परंतु हे कोमट पाणी कोणी नाही पिलं पाहिजे. हे गरम पाणी जे म्हणतो आपण हे कोणी नाही पिलं पाहिजे. बऱ्याच लोकांना काय सवय असते की चहा पिला तर एकदम कडक अतिशय गरम आणि पाणी पिली तर एकदम थंड, एकदम फ्रीजमधलं, अशा प्रकारे म्हणजे हे टोक ते टोक. परंतु ज्यांना अवेअरनेस झाले आहे ते काय करतात, कोमट पाणी पितात. परंतु हे कोमट पाणी किंवा थोडंसं गरम पाणी हे पिण्याचे सुद्धा काही दुष्परिणाम होतात. त्यामुळे हे कोमट पाणी कोणी नाही पिलं पाहिजे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्याच्या तोंडामध्ये फोड आलेली असतील किंवा तोंडामधून रक्त येत असेल, हिरड्यामधून रक्त येत असेल किंवा जखमा झालेल्या तोंडामध्ये, अशा व्यक्तीनं जर गरम पाणी किंवा हे कोमट पाणी प्यायचा प्रयत्न केला तर काय होतं, गरम पाण्यामुळं तिथल्या रक्तवाहिन्या डायलेट होतात, तिथल्या ब्लड व्हेसल्स म्हणजे मोठ्या आकाराच्या होतात आणि रक्त जास्त निघू शकतं किंवा जे मध्ये जखमा असतात त्या जखमा जास्त मोठ्या होऊ शकतात. म्हणून ज्यांच्या तोंडामध्ये फोड आलेले आहेत किंवा जखमा आहेत किंवा रक्त येत आहे त्यांनी कोमट पाणी किंवा गरम पाणी नाही पिलं पाहिजे. तसंच ज्यांना पोटामध्ये आल्सर झालेले आहेत, पित्ताचा त्रास आहे, ज्यांना सतत पित्त होतं, त्यांनी सुद्धा गरम पाणी किंवा हे कोमट पाणी नाही पिलं पाहिजे, कारण पित्त उठाव होण्याची शक्यता असते. तसंच पित्ताचाच एक दुसरा प्रकार असतो ज्याला आपण GORD म्हणतो आम्ही. म्हणजे काय की आंबट पाण्याच्या गुळण्या येतात तोंडामध्ये, म्हणजे पोटामधलं जे पित्त असतं ते उसळ्या मारून वर येतं, तोंडापर्यंत येतं. तर अशा व्यक्तींनी सुद्धा गरम किंवा कोमट पाणी नाही पिलं पाहिजे. आता आपण हे जे गरम किंवा कोमट पाणी म्हणतो याचा अर्थ आहे की हे थोडंसं कोमट असं, थोडंसं गरम असावं, हे उकळलेलं पाणी नसावं. नाहीतर काही जणांना कडक चहा प्यायचा म्हणजे कडक पाणी प्यायची जर प्रयत्न केला तर तोंड भाजून जाईल, तर हे तर पिणारच नाहीत. परंतु कोमट पाणी सुद्धा पिऊ नये. अशा ज्या अवस्था पाहत आहोत आपण, ज्या कंडिशन्स पाहत आहोत, त्याच्यामध्ये याच्या पुढची आणखी एक कंडिशन आहे, ती म्हणजे की जर त्या व्यक्तीला ताप असेल, अंगामध्ये ताप जर येत असेल, म्हणजे कसं आधीच अंग गरम आहे, बॉडीतली उष्णता आधीच वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर गरम पाणी पिलं तर ते ताप वाढू शकतो. म्हणून ज्या व्यक्तीला ताप आहे त्यांनी सुद्धा हे गरम पाणी नाही पिलं पाहिजे. ज्यांच्या पोटामध्ये आल्सर आहे तर त्याच्यात काय होऊ शकतं की गरम पाणी पोटामध्ये गेल्यानंतर त्या आल्सरच्या बाजूला ज्या रक्तवाहिन्या असतात किंवा अल्सरच्या पृष्ठभागामध्ये, त्याच्यामध्ये काय होईल की त्या पण रक्तवाहिन्या फुगू शकतात, डायलेट होऊ शकतात आणि तिथून रक्तस्राव होऊ शकतो. हा रक्तस्राव जो वरच्या बाजूला किंवा आतड्यामध्ये, पोटामध्ये किंवा अन्नाच्या पिशवीमध्ये जो होत असतो, हा आपल्याला बाहेर दिसला पाहिजे किंवा उलटीतूनच बाहेर आला पाहिजे असं नाही. हा रक्तस्राव बऱ्याच वेळेला सायलेंटली होत असतो आणि ज्या व्यक्तींना काळपट रंगाची संडास येत असते त्यांच्यामध्ये हे रक्तस्राव गुपचूप झाल्यासारखा मधून होत असतो. म्हणून हा रक्तस्राव जर होऊ लागला तर त्या व्यक्तीचं अंगातलं रक्त कमी होईल आणि त्याचं कारण काय होईल, हा रक्तस्राव वाढण्याचं, की जर आधीच तुम्हाला अल्सर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी पिलात तर हे रक्त तिथून जास्त वाहण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणून त्या व्यक्तींनी सुद्धा गरम पाणी नाही पिलं पाहिजे. तसंच ज्या व्यक्तींच्या अन्ननलिकेमधल्या ज्या नसा असतात, ज्या व्हेन्स असतात, त्या जर फुगलेल्या असतील, म्हणजे काय होतं की जेव्हा दुर्बीणद्वारे तपासणी केली जाते तेव्हा हे दिसून येतं आणि याचा त्रास त्या व्यक्तीला आधी होत असतो. मग जेव्हा डॉक्टर निदान करतात की ह्या नसा फुगलेल्या आहेत, ज्याला इसॉफेजियल व्हरायसिस असं म्हणतात, तर त्या सुद्धा व्यक्तीनं हे गरम किंवा कोमट पाणी नाही पिलं पाहिजे, कारण त्या नसा आणखी जास्त फुगतील आणि तिथून जर रक्तस्राव सुरू झाला तर तो थांबणं लवकर खूप अवघड असतं. म्हणून त्याही व्यक्तींना नाही पिलं पाहिजे. तसंच ज्या व्यक्तीला इतर कुठल्या तरी कारणामुळं, उलटीमुळं किंवा संडासमुळं, कशामुळे अंगातलं पाणी खूप कमी झालेलं आहे, म्हणजे ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो किंवा शुष्कता म्हणतो आपण, झालेले आहे, त्याचं काय होतं असतं, अगोदरच ब्लड प्रेशर कमी झालेलं असतं आणि ब्लड प्रेशर कमीकडे चालला की महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा चांगला होत नाही आणि त्याच्यामध्ये जर गरम पाणी पिलं तर काय होईल की पोटामधल्या, आतड्यामधल्या रक्तवाहिन्या त्या फुगतील, म्हणजे रक्त तिकडं ओढलं जाईल आणखी, आणि रक्त तिकडं ओढलं गेलं तर पुन्हा
जे महत्त्वाचे अवयव आहेत, मेंदू आहे, हृदय आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, याच्याकडे रक्तपुरवठा पुन्हा कमी पडण्याची भीती असते आणि ब्लड प्रेशर पुन्हा कमी व्हायची पण भीती असते. म्हणजे पेशंट तो शॉकमध्ये जाऊ शकतो. म्हणून ज्यांना अगोदरच पाणी शरीरातलं कमी झालेलं आहे त्यांनी जे आपण सांगतो की मीठ, लिंबू, साखर, पाणी हे साधं वातावरणातलं जे आहे, जे आपल्या रूम टेम्परेचरमधलं आहे, अशा प्रकारचं पाणी दिलं पाहिजे आणि ते पाणी देऊन अंगातलं पाणी भरून काढलं पाहिजे. म्हणजे रक्तदाब वाढून सगळ्या अवयवांना चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होऊ शकतो. तसंच ज्या व्यक्तींना दाताला झणझण म्हणजे मुंग्या येतात, गरम घेतलं तरी पण येतात मुंग्या, म्हणजे सेन्सिटिव्हिटी म्हणतो आपण दातांची, अशी आहे, त्यांनी पण गरम पाणी नाही घेतलं पाहिजे. तसंच ज्याला काही लिव्हर खराब होत आहे, लिव्हरचे काही आजार सुरू झालेले आहेत, त्याही व्यक्तीनं गरम पाणी घेऊ नये. तसंच ज्यांना गरम पाणी घेतल्यानंतर थोडा डिस्कम्फर्ट होतो, म्हणजे थोडी बेचैनी होते, म्हणजे कसं असतं की बॉडीचा एक रिस्पॉन्स असतो, आपल्या प्रत्येकाच्या बॉडीचं एक नेचर असतं, पर्सनॅलिटी जशी आपण म्हणतो तसं. तर काही जणांना काय होतं की गरम पाणी पिल्यानंतर थोडं बेचैन वाटायला लागतं, डिस्कम्फर्टेबल वाटायला लागतं. अशा व्यक्तींनी, कारण ती बॉडी त्यांना ॲडजस्ट करत नाही त्या गरम पाण्याला, तर बळच उगीच गरम पाणी पिऊ नये. ज्या व्यक्तींना बेचैनी होते किंवा डिस्कम्फर्ट होतो त्यांनीही गरम पाणी किंवा कोमट पाणी नाही पिलं पाहिजे. तसंच बऱ्याच वेळेला काय होत असतं की गरम पाणी जेव्हा नळाचं किंवा कुठल्या तरी टॅप वॉटरचं येतं आणि ते जर गरम झालेलं असेल, बऱ्याच वेळा करता झालेलं असेल, तर त्याच्यामध्ये लेड आणि झिंक याचं प्रमाण वाढलेलं असतं. मग हे जे शिसं आहे मधलं लेड, हे शरीरामध्ये दुष्परिणाम करतं. म्हणून जास्त वेळ गरम करून ठेवलेलं पाणी किंवा जास्त वेळ गरम राहिलेलं, कोमट करून घेऊन पिलं तर ते वेगळं आहे, परंतु जास्त वेळ गरम झालेलं पाणी ते सुद्धा नाही पिलं पाहिजे. तसेच ज्यांना गॅस्ट्रायटिस झालेला असतो किंवा मळमळ होऊन उलट्या होत असतात, त्या व्यक्तींनी पण गरम पाणी नाही पिलं पाहिजे. तसंच लहान मुलांना गरम पाणी प्यायला नाही दिलं पाहिजे. खूपच लहान जी मुलं असतात त्यांना गरम पाणी चांगल्या प्रकारे कार्य करत नाही किंवा त्यांना ते देऊ नये. मग अशा वेळेला आपण जे आता सांगितलं की या कंडिशनमध्ये देऊ नये, त्या कंडिशनमध्ये देऊ नये, अशा वेळेला काय केलं पाहिजे? तर अशा वेळेला रूम टेम्परेचरचं, म्हणजे आपल्या खोलीचं वातावरण जे असतं त्या वातावरणातलंच पाणी दिलं पाहिजे. शक्यतो काय करू शकता तुम्ही, एक 4 डिग्री ते 8 डिग्री त्यापेक्षा थोडंसं कमी तापमान असलेलं तुम्ही पाणी देऊ शकता. परंतु त्यापेक्षा खूप थंड, म्हणजे फ्रीजमधलं जसं आपण चिल्ड वॉटर म्हणतो तशा प्रकारचं नाही दिलं पाहिजे. कारण जसं गरम पाणी बॉइलिंग किंवा उकळतं पाणी जसं म्हणतो की ते भाजू शकतं तोंड, तसंच उलट्या प्रकारानं यानं जशा जखमा होत असतात किंवा बर्न होतं, हे तसंच कोल्ड अतिशय थंड ह्यानं सुद्धा तिथं बर्न होत असतो, त्याला कोल्ड बर्न्स असं म्हणतात. म्हणून तशा प्रकारे सुद्धा नाही घेतलं पाहिजे. तर हे पाणी कधीही रूम टेम्परेचरचं, जे आपल्या खोलीमध्ये वातावरण आहे त्याच्यापेक्षा 4 ते 8 डिग्री जास्त किंवा 4 ते 8 डिग्री कमी असं तापमान असलेलं जर पाणी घेतलं तर ते शरीराला चांगल्या प्रकारे फायदा देत असतं. म्हणून सगळेजण गरम पाणी पितात, म्हणून आपण सुद्धा पिलं पाहिजे. अशा प्रकारानं डोळे झाकून तो नाही केला पाहिजे. त्याच्याऐवजी आपल्या शरीराला, आपल्या तब्येतीमध्ये या कंडिशन आहेत का, या जर तुमची अवस्था असेल किंवा असे जर प्रकार तुमच्या शरीरात असतील तर गरम पाणी नाही घेतलं पाहिजे, ते टाळलं पाहिजे. आणि कशा प्रकारचं घेतलं पाहिजे ते आपण आता सांगितलं की रूम टेम्परेचरच्या 4 ते 8 डिग्री जास्त किंवा 4 ते 8 डिग्री कमी याच्या प्रमाणात नेहमी करता पाणी वापरलं पाहिजे. म्हणजे यानं काय होईल की तुमचं अतिशय टोकाचं शरीरामधलं कुठलेच बदल होणार नाहीत, त्याला जे केमिकल कंपोजिशन असतं किंवा जे आपण रासायनिक बदल म्हणतो ते होणार नाहीत, हार्मोनल पण एकदम टोकाचे बदल होणार नाहीत, आणि तुमची मानसिकता ते पण चांगल्या प्रकारे राहायला मदत होईल आणि पोट साफ व्हायला पण चांगल्या प्रकारे मदत होईल. अतिशय थंड पाणी पिणं हे पोट बिघडण्याचं एक कारण असतं. आपण याच्यावर एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. फ्रीजमधलं अतिशय थंड पाणी पिणाऱ्यामध्ये कुठले कुठले दुष्परिणाम होतात, त्यांचं पोट साफ होत नाही, म्हणून तसंही नाही पिलं पाहिजे. आणि अतिशय गरम सुद्धा पाणी नाही पिलं पाहिजे. आणि जे आपण आता कोमट पाणी म्हटलं, हे कोमट पाणी या कंडिशन्स ज्या आता आपण वर्णन केल्या त्या जर त्या व्यक्तीमध्ये असतील तर ते त्यांनी नाही पिलं पाहिजे. हे सगळे नियम पाळले पाहिजेत. हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल
तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्वनाथवन श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून दे.